शुभविवाह या मालिकेच्या 15 सप्टेंबरच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता भूमी घरी आलेली असते। भूमीची वाचा परत आलेली असते आणि भूमी समोर येऊन दृश्य पाहते तर काय, इकडे रागिणी आणि आकाश हे दोघं जण समोर समोर बसलेले असतात। आकाश रागिणीचे पाय धुवून तिचं मातृपूजन करून तिला आत्यापासून आता त्याने आईचा दर्जा दिलेला असतो। भूमी हे सगळं दृश्य पाहतच बसते आणि या दृश्यावरती तिचा विश्वासच बसत नाही। त्यावरती आकाश सांगत असतो, तू माझा जीव वाचवला आहेस आणि त्यासाठी मी तुझं जितकं आभार मानू ना ते कमीच आहेत, असं म्हणत आकाशने आता मात्र इकडे रागिणीचे पाय धुत मातृदिन साजरा करत तिला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा दर्जा दिलेला असतो। या सगळ्यामध्ये भूमीला समजतच नाही की हे सगळं काय चाललंय, पण तरीसुद्धा काहीही न बोलता मात्र आता भूमी आतमध्ये एंटर करते आणि भूमीला पाहिल्यावरती आकाश तिच्या जवळ येतो आणि आकाश बोलायला लागतो, भूमी भूमी असं म्हणत तो भूमीच्या जवळ येतो। भूमीच्या जवळ आल्यावरती, तू परत आलीस, खरंच मला किती आनंद झालाय म्हणून तुला सांगू, पण तू माझ्यावरती रागावली तर नाही आहेस ना? म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला न्यायला आलो नाही, त्यासाठी तू खरंच माझ्यावरती रागावली नाहीस ना? यावरती भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मी तुझ्यावरती का रागवेन? खरं सांगू तर मी तुझ्यावरती बिलकुल रागावलेली नाही आहे, असं म्हणत ती आता आकाशला मिठी मारते। आकाश तिला म्हणतो, खरंच मला तू परत आलीस ना या गोष्टीचा खूप खूप आनंद झालेला आहे, असं म्हणत आकाश भूमीला मिठी मारायला लागतो। भूमीसुद्धा आकाशला गच्च मिठी मारून रडायला लागते। हे सगळं दृश्य आता इकडे सगळे पाहत असतात आणि आता आकाश म्हणतो, मला वाटलं मी तुला न्यायला आलो नाही म्हणून तू रागावलीस, पण बरं झालं तू माझ्यावरती रागावली नाहीस। गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आकाश आरोळी देतो, तर कुणीही मोरया म्हणत नाही, एकटी भूमी मोरया म्हणते आणि आकाशला कळतं की भूमीची हे परत आलेली आहे, भूमीचा आवाज परत आलाय म्हटल्यावरती आकाश खूपच खुश होतो आणि आता आकाश खुश होऊन भूमीला म्हणतो, भूमी तुझा आवाज परत आला, खरंच भूमी तुझा आवाज परत आला, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, आजी भूमीचा आवाज परत आलाय, असं म्हणत आकाश खूपच खुश होतो आणि सगळ्यांना भूमीचा आवाज परत आलाय, भूमीचा आवाज परत आलाय असं सांगायला लागतो। त्यावरती आजी म्हणते, हो आकाश, हे आम्हाला ऑलरेडी समजलेलं होतं, पण तुला सरप्राईज देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ज्या वेळेला तू गणपती बाप्पा म्हणशील त्यावेळेला मोरया आम्ही कुणीही न म्हणता एकट्या भूमीला मोरया म्हणायला द्यावं आणि म्हणजे तुला हे छानपैकी सरप्राईज मिळेल। आकाश खूपच खुश होतो आणि भूमी खरंच तू आलीस तर गणपती बाप्पाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, असं म्हणत तो भूमीला कौतुकाने आतमध्ये घेतो। इकडे आता आजी हे सगळं पाहत असते। त्यानंतर रागिणी मात्र ॲक्टिंग करत असते। तोपर्यंत इकडे भूमी विचार करते, आत्यानी तर सगळा इथला गेमच पलटून टाकलाय। रागिणी म्हणते, थांब आकाश, मी आता तिला आतमध्ये घेते, मी तिचं औक्षण करून तिला आत घेते, असं म्हणत रागिणी भूमीचं औक्षण करून तिला आत घेण्यासाठी येते आणि आता इकडे रागिणी भूमीकडे पाहतच बसते आणि विचार करते, हिच्यावरती मात दिलेली आहे, आता हिचं काहीही मी चालू देणार नाही। तोपर्यंत भूमी आणि आकाश गणपती बाप्पाचे पूजन करतात आणि आता गणपती बाप्पाचं पूजन केल्यावरती आकाश म्हणतो, भूमी तुला माहिती आहे का, आज मातृदिनाचं निमित्त साधून मी आत्याला आईचा मान दिलाय। यावरती भूमी म्हणते, आकाश पण? यावरती आकाश म्हणतो, तुला माहिती आहे का, आजपासून ती माझी आत्या नाही, कारण तिने मला पुनर्जन्म दिलाय। भूमी म्हणते, म्हणजे काय? यावरती आकाश म्हणतो, ज्या वेळेला मी पुण्याला कॉन्फरन्ससाठी गेलो होतो त्यावेळेला माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा मला हल्ल्यातून वाचवण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही, ती आली होती, ती म्हणजे आत्या मला या सगळ्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी आली होती आणि आत्यानेच मला या हल्ल्यातून वाचवलं, असं म्हणतल्यावरती आता भूमी म्हणते, पण रागिणी आत्यांना समजलं कसं की नेमकं त्याच वेळेला तिकडे आल्या कशा, हे कसं काय घडलं? यावरती आकाश म्हणतो, तेच मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, मी तिला विचारलं सुद्धा, त्यावेळेला मला समजलं की आत्याला एका निनावी फोन कॉल आलेला किंवा निनावी नंबरवरून मेसेज आला होता की तुमच्या भाच्याचा जीव धोक्यामध्ये आहे। मग स्वतःचा जीव धोक्यात घालत आत्या तिकडे आली आणि आत्याने या सगळ्यामध्ये माझ्यावरती चालवलेली गोळी ही स्वतःवरती झेलली आणि त्यामुळे मी वाचलो आणि हे माझ्या आईने मला पुनर्जन्म दिलेला आहे। त्या आत्याला
मी आज आईचा मान देऊन तिला आता तिचं हे परत केलेलं आहे, असं म्हणत आकाशने घडलेली घटना भूमीला सांगितलेली असते. भूमी घाबरते. म्हणजे ह्या रागिणी आत्याने वेगळाच डाव साधलेला आहे आकाशला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी. आत्ता जर का मी काही आकाशला पुराव्याशिवाय सांगायला गेले तर या सगळ्यामध्ये आकाशचा विश्वास बसणार नाही आणि त्यासाठी मला आता वेळ योग्य साधली पाहिजे. त्यावरती आकाश म्हणतो, हो, माझा मित्र शौनक याने सांगितलं होतं की त्यांच्या उपक्रमामध्ये एक मातृदिन म्हणून आज साजरा केला जातो. आईने मुलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो, तर मी सुद्धा माझ्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा करतोय. यावरती रागिणी म्हणायला लागते, मी कोटच्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून मला असा मुलगा तुझ्यासारखा मिळालेला आहे. खरं सांगू तर काय दैवी संकेत आहे, का नियतीने हे सगळं घडवून आणलंय हे मला खरंच माहीत नाही आहे. पण आकाश, तू मला जो स्थान दिलंस ना, जो मान दिलंस ना, तो मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. खरंच आकाश, तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, असं म्हणत रागिणी आकाशचे आता कौतुक करायला लागते. यावरती भूमी म्हणते, झालं म्हणजे ह्या रागिणी आत्याने पुन्हा एकदा डाव साधलाय. स्वतःच आकाशवरती हल्ला केलेला आहे, स्वतःच त्याचा जीव वाचवलाय आणि आता मी त्याला काहीही सांगू नये या कारणास्तव स्वतःच त्याचा जीव वाचवून हा दर्जा घेतलाय. म्हणजे त्यांना वाटते की मी काही बोलणार नाही, पण ही ती वेळ आहे की मी रागिणी आत्याला या वेळेला सोडू शकत नाही, त्यांच्या अजून कारस्थानांना पाठीशी घालू शकत नाही. त्यावरती आकाश म्हणतो, भूमी ये, आपण जोडीने आत्याचा आशीर्वाद घेऊया. असं म्हणत आत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी तो भूमीला बोलवतो. भूमी मात्र एका जागी स्तब्ध उभी असते. त्यावेळेला रागिणी म्हणते, ये भूमी ये, असे लांब राहू नकोस. मला आणि आकाशची इच्छा आहे की तू सुद्धा आमच्या जवळ यावं. असं म्हणत ती आता भूमीला आपल्याजवळ खेचते. या सगळ्यामध्ये भूमीला रागिणीचा डाव अचूक समजत असतो, पण चिडलेली भूमी रागिणीकडे काही बोलू शकत नसते. त्यावरती मग मात्र इकडे आता आकाश म्हणतो, आत्या, खरं सांगू का, तर तू माझे आभार मानायचे नाहीत तर मी तुझे आभार मानायचे आहेत. या सगळ्यामध्ये तू मला जीवनदान दिलेलं आहेस. असं म्हणत आता मात्र इकडे तो भूमीला सांगतो, भूमी, तू थकली असशील ना, छानपैकी फ्रेश हो आणि गणपती बाप्पाचे आपण पूजन करायला येऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश पुढे म्हणतो की खरं तर हे आपलं पहिलं गणपती बाप्पाचं पूजन आहे ना. यावरती भूमी म्हणते, नाही आकाश, हे आपलं पहिलं गणपती बाप्पाचं पूजन नाही आहे, तर हे आपलं दुसरं वर्ष आहे गणपती बाप्पाचं. असं भूमी म्हटल्यावरती मग सगळ्यांनाच धक्का बसतो. आकाश म्हणतो, काय बोलतेस तू भूमी, कसं शक्य आहे की हे आपलं दुसरं वर्ष असेल, हे आपलं पहिलंच वर्ष आहे ना. भूमी म्हणते, आकाश, तू नको आता माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू. आकाश म्हणतो, म्हणजे काय. यावरती भूमी म्हणते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मला सगळं आठवलेलं आहे. आपल्या लग्नाचं पहिलं वर्ष माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे. मला सगळं जसंच्या तसं आठवलंय. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, काय. यावरती भूमी म्हणते, हो, आपल्या लग्नाचं पहिलं वर्ष, कशा पद्धतीने, ज्या परिस्थितीमध्ये आपलं लग्न झालं, कशामध्ये तू आणि मी आपण 1 वर्ष काढलेलं आहे. सायकल राणी म्हणत तू माझ्या आजूबाजूला अख्खं वर्षभर फिरत होतात. कशा पद्धतीने आपण घर सोडलं होतं, घर सोडल्यावरती आपण चाळीत राहत होतो, त्यानंतर पुन्हा आपण घरी आलो. हे सगळं मला आठवतंय. तू काळजी करू नकोस, सगळं आठवतंय आणि मला या सगळ्यामध्ये आता मात्र तुझं खूप साथ लाभलेली आहे. हे सगळं बोलल्यावरती रागिणीला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे आत्तापर्यंत तिला असं वाटत असतं की फक्त तांडेलने आणि रघुने सांगितलेल्या गोष्टीच हिला माहिती आहेत, पण हिला मागची 1 वर्षापूर्वीची स्मृती आठवले म्हटल्यावरती आत्ता जर का हिला मागचं सगळं सत्य आठवलंय तर माझं काही खरं नाही, असा विचार करत आता रागिणी इकडे बसलेली असते. पण आता या सगळ्यामध्ये भूमीपासून अजून आपल्याला जपून राहायला पाहिजे, हा ती विचार करत असते. इकडे रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा यांचे धाबे जळी दणाणले असले तरी बाकी सगळेजण खूप खुश असतात. यावरती भूमी सांगत असते, हो आकाश, आपल्या 1 वर्षाच्या सगळ्या आठवणी मला आठवलेल्या आहेत. आता आकाशला खूपच आनंद होतो आणि आकाश इतका खुश होतो की धावत पळत जाऊन तो या सगळ्यामध्ये आता मात्र गणपती बाप्पाच्या इथे येतो. गणपती बाप्पाच्या इकडे आल्यावरती तो आनंदाने, गणपती बाप्पा मोरया, आज तुझ्यामुळे माझी भूमी मला परत मिळालेली आहे. 1 वर्षापूर्वीच्या आमच्या रंगीबेरंगी आठवणी परत आलेल्या आहेत. तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. म्हणजे भूमी तर बरी झाली,
या गोष्टीचा मला आनंदच आहे, पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती जुन्या आठवणींसकट परत आली या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. खरंच गणपती बाप्पा, आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ना, जितके तुझे आभार मानू तितके कमी आहेत, असं म्हणत इकडे आता आकाश गणपती बाप्पाचे आभार मानत असतो आणि भूमी विचार करते, आकाश, मी तर परत आले, सगळं सत्य तर माझ्या समोर आहे, पण तरीसुद्धा हे सत्य मी तुला सांगू शकत नाही आहे. तुला हे सत्य सांगण्यासाठी माझ्याजवळ काही शब्दच नाही आहेत. काय करू म्हणजे तुला मी सत्य सांगू शकेन, असा विचार करत आता भूमी रागिणीकडे पाहत असते. रागिणी सगळ्यांना सांगते, तुम्हाला माहिती आहे का, आकाशने या सगळ्यामध्ये मला आई मानलेलं आहे. आकाशने मला आई मानलंय आणि या सगळ्यामुळे आता मात्र कुणीही माझ्या विरोधात जायचं नाही बरं का. सगळेजण या आधीसुद्धा माझ्या विरोधात कधी काही बोलले तरी माझा मुलगा आकाश हा सगळ्यांना चांगलाच गप्प बसवायचा. आणि आत्ता तर काय, आत्ता तर त्याने मला आईच म्हटलेलं आहे. त्याने मला आई म्हटल्यावरती कोणी जर माझ्या विरोधात काही बोललं तर मात्र आता आकाश कुणाचीच खैर ठेवणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून कोणी माझ्या विरोधात काही बोलू नका. यावरती आता मात्र इकडे अभिजित म्हणतो, हो आई, तुझ्या विरोधात कोण काय बोलणार. तोपर्यंत दोघंजणं छानपैकी आकाशभूमी तयार होऊन येतात. आजी म्हणते, तुम्ही दोघांनी छानपैकी गणपती बाप्पाची आरती करा, गणपती बाप्पांच्या आरतीचा मान तुमचा. यावरती आकाश म्हणतो, नाही आजी. असं म्हणत असतानाच भूमी ॲक्च्युली पूजा करण्यासाठी पुढे येते. तर आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो, आजी, आजच्या गणपती बाप्पाच्या पूजनाचा मान आहे तो आईचा. आजपासून आई आरती करणार आहे. कारण कसं आहे ना, माझा जीव वाचवून आता तिने या सगळ्यामध्ये सिद्ध केलेलं आहे की मला पुनर्जन्म देणारी ती माझी आई आहे. आणि हा मान जर आईशिवाय मी दुसरं कोणाला दिला तर ते योग्य ठरणार नाही आहे. आणि त्याचमुळे मला आता हा आईला मान द्यायचा आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणायला लागते, नाही बाळा, अरे तुझं आणि भूमीचं हे व्यवस्थित असल्यापासूनचं पहिलं वर्ष आहे, त्यामुळे हा मान तुमच्या दोघांचाच आहे. तुम्ही दोघांनी हा मान घ्यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हा मान तुम्ही दोघांनीच घ्या आणि तुम्ही दोघांनीच पूजन करा. असं म्हणत इकडे आता रागिणी नाटक करत इकडे आकाशला तुम्ही पूजा करा सांगते. आकाश तू पूजा कर सांगतो. पुढे रागिणी काही ऐकत नाही. बाळा, तुझ्या हातूनच पूजा झाली पाहिजे असं म्हणते. मग आकाश आणि भूमी यांच्या हातून पूजा होते. भूमी असा काही रागिणीला लुक देते की ज्याच्यामुळे रागिणीचे धाबे चांगलेच दणाणलेले असतात. रागिणीला या सगळ्यामध्ये भूमी आपल्याला खाऊ की गिळू हे करत असते हे कळत असतं. मग आकाश भूमी दोघं जण पूजन करतात. इकडे आता पौर्णिमा सांगत असते, तुम्ही इतक्या शांत कशा आहात. रागिणी पौर्णिमाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सध्या तू शांत राहा, मग बघू आपण काय करायचं ते. मग अखेर आकाश भूमीच्या हातून पूजन होतं. आजी खूपच खुश होते. आकाश भूमीकडे पाहायला लागते. फायनली आता मात्र भूमी आकाशला सांगते, रघु आकांनी माझा जीव वाचवला, त्यामुळे रघु आकांच्या रूममध्ये आपण जाऊया. खरं तर ह्या रूममध्ये रघु आका राहायचे, पण खरं सांगायचं आत्ता रघु आकांच्या रूममध्ये त्यांचा फोटो पाहताना मला खूप वाईट वाटतंय. असं म्हणत इकडे आता भूमी सत्य सांगत असताना आकाश म्हणतो, भूमी तुला काहीतरी बोलायचं होतं. यावरती भूमी सांगते, रघु आकांना खरं तर माझ्याशी खूप काही सांगायचं होतं. त्यांना या घरातल्या घडामोडी, या घरातली राजकारण याबद्दल बरंच काही बोलायचं होतं. यावरती आकाश म्हणतो, भूमी तुला पण मला काहीतरी सांगायचं होतं ना. तू सुद्धा मला काहीतरी सांगण्यासाठी खूप उतावळी झाली होतीस. तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल ना, तुला काय सांगायचं होतं. मग भूमी आकाशला म्हणते, हो आकाश, मला तुला सगळं सांगायचं आहे. फायनली आकाश आणि भूमीचं बोलणं होतं. चिडलेला आकाश तिकडून तडक रागिणीच्या रूममध्ये येतो आणि रागिणीच्या रूममध्ये अभिजित आणि पौर्णिमा असतात. पौर्णिमा म्हणत असते, आई काय करताय तुम्ही हे सगळं. म्हणजे तुम्हाला चिंताच नाही आहे का की ती भूमी आकाशला सगळं काही सांगेल आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं, सुरळीत चाललेलं विस्कटून जाईल. तुम्हाला भीती नाही का वाटत आहे. यावरती रागिणी काही बोलणार तितक्यात तिकडे आकाश येतो. या दोघींचं बोलणं ऐकतो. रागिणी गडबडते. आकाशने हे बोलणं ऐकलंय. भूमीने आकाशला काय सांगितलंय ज्यामुळे आकाश जाब विचारायला रागिणीकडे आलाय हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.